नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या आरोग्यदायी चॅनलमध्ये। आज आपला विषय आहे दालचिनी। दालचिनी खाण्याचे फायदे, कुणी खावे कुणी खाऊ नये, खाताना काय काळजी घ्यावी व दालचिनी खाण्याची योग्य वेळ कोणती व योग्य पद्धत कोणती। तर दालचिनी ही एक सुगंधी आणि औषधी वस्तू आहे, ती म्हणजे मसाल्यातली, जी झाडाच्या सुकलेल्या सालीपासून तयार केली जाते। ही प्राचीन काळापासून आयुर्वेदात, पारंपरिक आणि औषधांमध्ये आणि स्वयंपाकातही वापरली जाते। या दालचिनीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, अँटी इन्फ्लामेटरी, अँटी डायबिटिक आणि अँटीबॅक्टेरियल असे गुणधर्म असतात। म्हणूनच आज आपण आता बघणार आहोत आरोग्यदायी फायदे। पहिले म्हणजे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवतं। दालचिनीमध्ये सिनामल्डिहाइड नावाचे घटक असते, जे इन्शुलिन संवेदनशीलता वाढवतो। त्यामुळेच मधुमेह म्हणजेच डायबिटीज टाईप 2 असणाऱ्यांसाठी तरी खूपच उपयुक्त ठरते। त्यानंतरचा फायदा म्हणजे हृदयासाठी फायदेशीर। कोलेस्टेरॉल म्हणजे LDL कमी करून HDL वाढवतं, रक्तदाब नियंत्रित ठेवतं व हार्ट अटॅकचा धोका कमी करतं। पुढील जो फायदा आहे तो म्हणजे पचनक्रिया सुधारतं। ज्यांना अजीर्ण, गॅस, अपचन यांचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे फायदेशीरच ठरते। त्यानंतर वजन कमी करण्यास मदत करते, मेटाबॉलिझम वाढवते, फॅट बर्निंग प्रक्रियेत मदत करते। म्हणजे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांना सुद्धा खूप फायदेशीर ठरते। पुढील म्हणजे सांधेदुखी आणि सूज कमी करतं। सांधेदुखी, स्नायूंचा त्रास किंवा कोणत्याही प्रकारची सूज कमी करण्यास हे दालचिनी उपयुक्त ठरतं। त्यानंतर सर्दी खोकल्यावर तर खूपच गुणकारी आहे। उष्णतेचा गुणधर्म असल्यामुळे श्वसन संस्थेचे विकार कमी करतं। खवखव, खोकला, घशातील त्रासावर आराम मिळतो। पुढील जो फायदा आहे तो म्हणजे मेंदूचे कार्य सुधारतं, लक्ष केंद्रीकरण व स्मरणशक्ती वाढवतं। न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स मध्ये तर खूपच उपयोगी ठरतं। त्यानंतर जंतुविरोधी गुणधर्म आहेत, म्हणजेच अँटीबॅक्टेरियल आणि अँटी फंगल याच्यात गुणधर्म आहे। तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करून दुर्गंधी दूर करतं, त्वचेवर होणारे फंगल इन्फेक्शन कमी करतं। पुढील जो फायदा म्हणजे त्वचा आणि केसांसाठी। अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा उजळते, केस गळती कमी होते व केस वाढण्यास सुद्धा मदत होते। आता बघणार आहोत दालचिनी कुणी खावे। आधी सांगितल्याप्रमाणेच मधुमेह असलेले रुग्ण खाऊ शकतात। त्यानंतर ज्यांना वजन कमी करायचं आहे, ज्यांची पचनक्रिया कमजोर आहे, सर्दी खोकल्याचा त्रास आहे, ज्यांचं उच्च कोलेस्टेरॉल किंवा हृदयविकाराचा त्रास आहे, ज्यांना स्मरणशक्ती वाढवायची आहे, हे सर्वजण ही दालचिनी खाऊ शकतात। आता बघणार आहोत कुणी खाऊ नये, म्हणजेच डॉक्टरांच्या सल्ल्याने कोण खाऊ शकतं। तर त्यातील पहिलं म्हणजे गर्भवती स्त्रिया। उष्णतेचा गुणधर्म असल्यामुळे गर्भावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सेवन करायचंय। त्यानंतर ज्यांना लिव्हरचा त्रास आहे, म्हणजेच दालचिनीमध्ये कौमारीन हे यकृतावर दुष्परिणाम करणारे द्रव्य असते, तर जास्त प्रमाणात घेतल्यास लिव्हर डॅमेज होण्याचा धोका असतो। त्यामुळे ज्यांना लिव्हरचा त्रास आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खायचे। त्यानंतर जी व्यक्ती रक्त पातळ करणारे औषध घेत आहेत, म्हणजेच दालचिनी रक्त पातळ करण्याचा गुणधर्म आहे, त्यामुळे ब्लिडिंगचा धोका वाढू शकतो। त्यामुळे या अशांनी सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खायचं आहे। त्यानंतर ज्यांना ॲसिडिटी किंवा अल्सरचा त्रास आहे, तर उष्ण गुणधर्माचा असल्यामुळे पोट बिघडू नये म्हणून ॲसिडिटी किंवा अल्सर असलेल्यांनी सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खायचे। त्यानंतर बघूया खाताना काय काळजी घ्यायची। पहिलं तर योग्य प्रमाणात खायचंय, म्हणजे दररोज फक्त 1 ते 3 ग्रॅम दालचिनी पुरेशी आहे। यापेक्षा जास्त घेतल्यास दुष्परिणाम होऊ शकतात। त्यानंतर पाणी किंवा काढ्यातच वापरून घ्यायचं आहे। उकळलेल्या पाण्यात टाकून किंवा मधात मिसळून घेणे फायदेशीर ठरतं। थेट कच्ची खाणं, जास्त प्रमाणात सेवन करणं हे खूप धोक्याचं ठरू शकतं। त्यानंतर बघणार आहोत अतिसेवनाने काय दुष्परिणाम होऊ शकतात। पहिलं तर लिव्हरवर ताण येतो, मळमळ, उलटी यासारखे त्रास उद्भवतात, घसा खवखव करणे, पोटात जळजळ होणे आणि महत्त्वाचं म्हणजे गर्भवती महिलांमध्ये गर्भपाताचा धोका हा निर्माण होतो। आता बघणार आहोत दालचिनी खाण्याची योग्य वेळ। पहिलं तर सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्यात दालचिनी पावडर म्हणजेच 1/4 टीस्पून मध घालून घ्यायचं आहे। यामुळे मेटाबॉलिझम वाढतो, वजन कमी होण्यास मदत होते। त्यानंतरची योग्य वेळ म्हणजे जेवणानंतर। पचनासाठी दालचिनी अत्यंत फायदेशीर ठरते। जेवणानंतर दालचिनीचा थोडा काढा किंवा पावडर मधात घालून तुम्ही घेऊ शकता।
त्यानंतर योग्य वेळ म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात थोडीशी दालचिनी टाकून प्यायल्यास झोप चांगली लागते आणि ब्लड सर्क्युलेशन सुद्धा सुधारते. आता बघणार आहोत दालचिनी खाण्याची योग्य पद्धत. दालचिनीचा चहा म्हणजेच काढा तुम्ही करू शकता. तर कसा करायचा आहे हा काढा? 1 कप पाण्यात अर्धा टीस्पून दालचिनी उकळवायची आहे. इच्छा असेल तर मध, आलं किंवा तुम्ही लिंबू सुद्धा टाकू शकतात. आणि या काढ्याचा फायदा म्हणजे सर्दी, खोकला, पचन व वजन कमी करण्यासाठी होतो. दुसरी जी पद्धत आहे ती म्हणजे दालचिनीची पावडर आणि त्यामध्ये मध. तर कसं घ्यायचं आहे? 1/4 टीस्पून दालचिनी पावडर घ्यायची आहे व त्यात 1 टीस्पून मध टाकायचं आहे. याच्याने फायदा म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढते, त्वचा उजळते व अँटीबॅक्टेरियल याची इफेक्ट आहे. त्यानंतरची पद्धत म्हणजे कोमट पाणी आणि त्याच्यात दालचिनी तुम्ही घेऊ शकतात. 1 ग्लास कोमट पाण्यात 1/4 टीस्पून दालचिनी पावडर तुम्ही मिसळायची आहे व ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्याच्याने वजन कमी होतं व ब्लड साखर जी आहे ती सुद्धा नियंत्रणात राहते. पुढील जी पद्धत आहे ती म्हणजे दालचिनी पावडर तुम्ही अन्नात टाकून घेऊ शकता. म्हणजे शिजवताना, भाज्या शिजवताना, सूप करताना किंवा गरम दुधातही तुम्ही याची पावडर टाकून घेऊ शकतात. महत्त्वाची टीप म्हणजे दालचिनी ही जास्त प्रमाणात घेणं टाळायचं आहे. त्यानंतर शक्य असल्यास चांगल्या दर्जाचीच दालचिनी वापरायची आहे व कोणताही आजार असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानेच दालचिनीचे सेवन करायचे आहे. तर ही होती आजची माहिती. जर माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुढच्या व्हिडिओतून भेटूच. तोपर्यंत स्वस्थ रहा, निरोगी रहा, आनंदी रहा. धन्यवाद.